हाय मित्रांनो, अभिजित किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डोसा बनवण्याची खरी पद्धत। मित्रांनो बघा, 10:30 वाजले रात्रीचे आणि मला असं वाटले डोसा करूया। बघा, प्रथमतः आपण डोसा बनवताना कुठे चुकतो ते मी तुम्हाला सांगतो। बघा, आम्ही डोसा टाकलेला आहे आणि तो पेला आहे ना, त्या पेल्यानेच मी गोल गोल करतोय, परंतु हे तुटण्याचे चान्सेस असतात। तुम्ही बाहेर जेव्हा डोसे खातात तेव्हा ते पण असेच पेलाने करतात, परंतु त्यांचा तुटत नाही। याचं कारण म्हणजे त्यांचा गॅस हा वेगळाच असतो, मोठा असतो आणि आपण हे घरात करतो, त्यामुळे आपल्या ते तुटण्याची शक्यता असते म्हणून। आणि डोसा एकदा तुटल्यावर किती त्रास होतो हे तुम्हाला देखील माहीतच आहे, परंतु आपला डोसा काही तुटणार नाही आहे। परंतु ही पद्धतच चुकीची आहे डोसा बनवण्याची। आणि खरी पद्धत कशी हे मी तुम्हाला आता हे बघा, आता मी डोसा तयार करतोय। बघा, पहिलं पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकल्यामुळे तव्याचं तापमान हे आपलं जे पॅनचं तापमान असतं ते व्यवस्थित राहतं, त्यामुळे डोसा चिकटण्याचा कोणताही धोका नसतो। हे बघा, मगाशी टाकल्याप्रमाणे मी डोसाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यावर त्याच वाटीने न करता एक चमचा घेतला आणि त्याने हळूवारपणे अशा पद्धतीने हळूहळू डोसा स्प्रेड करत गेलो मी। आणि आपण बघू शकता आपला डोसा अशा पद्धतीने, ही खरी पद्धत आहे डोसा बनवण्याची आणि सुंदर असा डोसा तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे नक्की तुम्ही सांगा। आणि डोसासोबत खायची चटणी कशी बनवायची ते आता मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो। डोसासोबत खाणारी चटणी बनवणार आहोत। यासाठी आपण मिरची घेतली, ओलं खोबरं घेतले, अद्रक घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि आपण दही देखील टाकू शकतो, म्हणून मी लिंबू टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकायचं आहे। अशा पद्धतीने नंतर आपण मिरची, लाल मिरची, जिरं, मोहरी याचं आपण फोडणी घेतलेली आहे। त्यात थोडंसं हिंग देखील टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने खूप अशी टेस्टी आपली खोबऱ्याची चटणी झालेली आहे। आता आपण चमच्याने ते मिक्स करूया। मित्रांनो, खूप सुंदर अशी ही चटणी झालेली आहे आणि तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। मित्रांनो बघा, आज शनिवार हा असा एक दिवस आहे की शनिवारी माणूस रिलॅक्स असतो, कारण की रविवार असतो दुसऱ्या दिवशी। मग मला मोह झाला, मला असं वाटलं की आज इडली मेदूवडा करावा, म्हणून मी डोसा बनवला आहे। आणि चवीला तोड नसते, जेव्हा मनाला वाटेल तेव्हा आपण करून खायचं। आता वाजले 11:30 आणि बघा मी जेवतोय। खूप अप्रतिम झालं आहे आणि एकदम टेस्टी झालं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच बघत राहा। व्हिडिओना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा। चला, लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। बाय।